नमस्कार. या विशेष विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. 2026च्या पश्चिम बंगाल निवडणुकीचे जे ताजे अंदाज आणि स्रोत समोर आले आहेत त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. एक असा अभेद्य मानला जाणारा राजकीय किल्ला नेमका कसा ढासळू शकतो त्याचीच सखोल मांडणी आपण या माहितीतून समजून घेणार आहोत. इथे आपण कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता केवळ उपलब्ध आकडेवारी आणि समोर आलेल्या विश्लेषणाच्या आधारे थेट विषयाला सुरुवात करूया. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण 5 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. पहिला म्हणजे एका अभेद्य किल्ल्याचा पाडाव. दुसरा, महिला मतदारांमधील बदल. तिसरा, भौगोलिक आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल. चौथा, आर्थिक टर्निंग पॉइंट. आणि 5वा टप्पा म्हणजे नव्या सरकारसमोरील आव्हाने. आता या स्रोतातील सर्वात धक्कादायक आणि रंजक गोष्ट म्हणजे हा अवाढव्य आकडा 120 पेक्षा जास्त. उपलब्ध विश्लेषणानुसार 2026च्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये तब्बल 120हून अधिक जागांची आश्चर्यकारक वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. विचार करा, हा आकडा त्यांना जवळपास 200 जागांच्या टप्प्यावर आणि सुमारे 48% मतदानाच्या हिश्श्यापर्यंत घेऊन जातोय. विश्लेषणाच्या मते हा बदल म्हणजे फक्त एक साधा निवडणूक नाहीये, तर एका मोठ्या राजकीय क्रांतीचा हा स्पष्ट संकेत असू शकतो. ही तुलना पहा. हे विश्लेषण आपल्याला एका मोठ्या बदलाकडे घेऊन जातं. डावीकडे दिसतोय तो एक असा काळ जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या परवानगीशिवाय एक पानही हालत नसे, एक पूर्णपणे अभेद्य किल्ला. आणि उजवीकडे दिसतोय तो एक अनपेक्षित प्रचंड मोठा जनादेश, प्रस्थापित सत्ताविरुद्ध थेट सत्तांतराची शक्यता, अशी ही अतिशय स्पष्ट तुलना या स्रोताने मांडली आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. एका अभेद्य किल्ल्याचा पाडाव हा केवळ एक निवडणूक निकाल कसा नाही, आणि विश्लेषणाच्या भाषेत सांगायचं तर ती एक वैचारिक घरवापसी कशी मांडली जातीये ते पाहूया. विश्लेषणात असा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की भाजपसाठी हा संभाव्य विजय म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी रचलेल्या वैचारिक पायाकडे परतण्यासारखा आहे. दशकांपासून बंगालमध्ये भाजपला बाहेरचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं, पण हा जो संभाव्य निकाल आहे ना, तो अशा विचारधारेला पुन्हा मुख्य प्रवाहात आणतोय जिला बऱ्याच काळापासून राजकीय पटलावर दुर्लक्ष ठेवलं गेलं होतं. हे खरोखरच लक्षवेधी आहे. आता येऊया दुसऱ्या भागावर, महिला मतदारांमधील बदल. या मोठ्या सत्तांतरामागील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे महिला मतदार. हा गट अनेक वर्षांपासून टीएमसीचा सर्वात भक्कम आणि सुरक्षित आधार मानला जायचा. पण यात नेमका बदल कसा झाला हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. इथे स्रोत एका अतिशय विदारक वास्तवाकडे लक्ष वेधतो. आरजी कर रुग्णालय आणि संदेशखाली इथल्या भयंकर घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली. जेव्हा महिलांच्या मूलभूत सुरक्षेला आणि सन्मानालाच धोका निर्माण होतो, तेव्हा लक्षीर भंडारसारख्या केवळ कल्याणकारी योजना मते मिळवण्यासाठी पुरेशा ठरत नाहीत. सुरक्षेची हमी ही कोणत्याही आर्थिक मदतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाची ठरते, हाच यातून निघणारा निष्कर्ष आहे. जर सिस्टीम कुचकामी ठरली तर स्वतः सिस्टीम बना. हे वाक्य आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या आईची म्हणजेच रत्ना देबनाथ यांची अकल्पनीय कथा मांडतं. त्यांनी केवळ न्याय मागणारे न राहता थेट निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतला तो खूप काही सांगून जातो. पाणीहाटी मतदारसंघातून त्यांनी 20,000हून अधिक मतांनी मिळवलेला विजय हेच दर्शवतो की जेव्हा न्यायव्यवस्था आणि प्रशासन अपयशी ठरतं तेव्हा सामान्य जनता स्वतः व्यवस्थेचा भाग बनून बदल घडवून आणते. तिसरा भाग, भौगोलिक आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल. आता प्रश्न असा पडतो की हा बदल फक्त एका विशिष्ट मुद्द्यापुरता मर्यादित होता का, की राज्याची भौगोलिक आणि सामाजिक वीणच पूर्णपणे बदलली? चला हे आकडेवारीतून समजून घेऊया. भौगोलिकदृष्ट्या झालेल्या बदलांची ही विभागणी अत्यंत स्पष्ट आहे. या तक्त्यानुसार उत्तर बंगालने वर्षानुवर्ष झालेल्या दुर्लक्षाविरुद्ध आणि केवळ कोलकाता केंद्रित विकासाविरुद्ध मतदान केल्याचं विश्लेषण सांगतं, तर दुसरीकडे दक्षिण बंगालने भ्रष्ट सिंडिकेट राज आणि खंडणीखोरीच्या विरोधात उघडं बंड पुकारलं. या दोन अगदी वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधील असंतोषाने एकत्र येऊन सत्ताधारी पक्षाचा पाया कसा खिळखिळा केला हे यातून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. लोकसंख्येच्या या आकडेवारीकडे पाहिल्यावर आणखी एक रंजक गोष्ट समोर येते. स्रोत स्पष्ट करतो की समाजातील विविध गटांनी आपल्या पारंपरिक निष्ठा बाजूला ठेवल्या आहेत. मुस्लिम तरुणांनी केवळ भावनेच्या राजकारणाऐवजी आधुनिक शिक्षण आणि रोजगाराची मागणी केली.
सुशिक्षित बंगाली मध्यमवर्ग, ज्याला भद्रलोक म्हटलं जातं, त्यांनी संस्थात्मक भ्रष्टाचाराला तीव्र विरोध केला. तसंच मतुआ, नामशूद्र आणि ओबीसींसारख्या उपेक्षित घटकांनी सन्मान आणि अधिकारांसाठी व्यवस्थेविरोधात कौल दिल्याचं हे विश्लेषण दर्शवतं. भाजपने अमार बांगला या टीएमसीच्या आतले विरुद्ध बाहेरचे या नॅरेटिव्हला थेट विरोध न करता अत्यंत हुशारीने कसं उत्तर दिलं ते पाहण्यासारखं आहे. त्यांनी स्वतःच्या प्रचाराला बंगाली क्रांतिकारक आणि सांस्कृतिक चिन्हांच्या सखोल आदराशी जोडलं. म्हणजे केवळ भाषिक अस्मितेवर अवलंबून न राहता त्यांनी या सांस्कृतिक अभिमानाची सांगड थेट आधुनिक विकासाच्या आश्वासनाशी घातली. ही एक अतिशय प्रभावी रणनीती ठरल्याचं स्रोताचं म्हणणं आहे. आपला चौथा भाग आहे आर्थिक टर्निंग पॉइंट. आपण आता सर्वात महत्त्वाच्या अशा आर्थिक वास्तवाकडे वळायला हवं. विश्लेषणात याचा उल्लेख रिकाम्या पोटाचा मुद्दा किंवा एम्प्टी स्टमक फॅक्टर असा करण्यात आला आहे. हा टाईमलाईन पहा. एका स्थलांतरित मजुराचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रवास खूप काही सांगून जातो. पहिल्या वर्षी बंगालमध्ये कारखाने बंद असल्याने त्यांना राज्य सोडून जावं लागलं. पण जेव्हा दुसऱ्या वर्षी त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये जलद विकास पाहिला, तेव्हा स्वाभाविकच त्यांची विचारसरणी बदलली. गावी परतताना ते नव्या अपेक्षा घेऊन आले आणि राज्यात खुंटलेला विकास पाहून त्यांनी रोजगारासाठी थेट डबल इंजिन सरकारच्या आश्वासनाला पसंती दिली, असं या स्रोताचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि हीच आर्थिक निराशा प्रत्यक्ष मतदानात रूपांतरित करण्यासाठी भाजपने मैदानावर एक मोठी यंत्रणा उभी केल्याचं विश्लेषण सांगतं. त्यांनी तळागाळात 50 प्रमुखांची फळी उभी केली. राजकारणातील दहशतीचं आणि भीतीचं वातावरण मोडून काढत त्यांनी मतदारांना एक प्रकारचं सुरक्षा कवच दिलं. ह्याचा परिणाम असा झाला की लोकांचा जो दबलेला राग होता तो कोणत्याही भीतीविना थेट मतपेटीत उतरू शकला. आता आपण आलोय 5व्या आणि शेवटच्या भागाकडे, नव्या सरकारसमोरील आव्हान. निवडणूक जिंकणं हा केवळ एक पहिला टप्पा आहे. अंदाजित नव्या नेतृत्वासाठी पुढचा मार्ग किती खडतर असेल हे या विश्लेषणातून अत्यंत स्पष्टपणे मांडलं गेलंय. संभाव्य नव्या सरकारवर अपेक्षांचं खूप मोठं ओझं असणार आहे. त्यांना तातडीने औद्योगिक पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करावे लागतील. तसंच वर्षानुवर्षे चालत आलेले भ्रष्ट सिंडिकेट्स आणि कटमनीचं जाळं मोडून काढावं लागेल. कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करून प्रशासनावरील सामान्य जनतेचा उडालेला विश्वास पुन्हा संपादन करणं ही त्यांच्यासमोरील खऱ्या अर्थाने सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल. शेवटी स्रोताने दिलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या इशाऱ्याने आपण या विश्लेषणाचा समारोप करूया. हा ममता बॅनर्जींचा राजकीय अंत मांडण्याची चूक करणं घाईचं ठरेल. डाव्या आघाडीच्या मातब्बर नेत्यांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील दिग्गजांपर्यंत सर्वांशी लढा देत त्यांनी आपली राजकीय ताकद वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाच्या क्षमतेला कमी लेखणं ही एक मोठी चूक ठरू शकते. राजकीय परिस्थिती नेहमीच बदलत असते, पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच उरतो. जर हे विश्लेषण खरोखरच वास्तवात उतरलं तर हा केवळ एका राज्याचा निवडणूक निकाल असेल की संपूर्ण देशाच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या एका नव्या पर्वाची ती नांदी ठरेल? विचार नक्की करा.